तर भांडूप स्टेशन परिसरात एसटी बसचा भीषण अपघात झालाय। अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। या अपघातात 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे। पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेत, तर ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरू आहे। BST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युअर्ड झाले। त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं। त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष आहे। आणि जे इंज्युअर्ड आहेत, इंज्युअर्डमध्ये 9 पैकी 8 पुरुष आणि 1 महिला आहे। मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्युअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना करतो। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीत उमेदवारी वाटपावरून पक्षांतर्गत वाद उफळून आलाय। नवाब मलिक यांच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक समितीतील सदस्य नाराज असून मलिकांनी एकाच समाजाला प्राधान्य दिल्याचा आरोप निवडणूक समितीतील सदस्यांनी केलाय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीनंतर 135 उमेदवारांची यादी 70 वर आणण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे। अचानक यादीतील नावं कापली जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला। तर दुसरीकडे नाराज इच्छुक उमेदवारांनी आपली नाराजी थेट निवडणूक निर्णय समिती प्रमुख नवाब मलिक यांना बोलून दाखवली आहे। नवीन मामूंची टोळी शहराचा ताबा घेऊ इच्छिते। अमित साटम यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। मामूंच्या टोळीला घरी पाठवण्याचं काम महायुती करणार असं अमित साटम यांनी म्हटलंय। मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे आणि आता एक नवीन मामूंची टोळी जी या मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते त्यांना घरी पाठवण्याचं काम हे महायुती करणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज रात्रीच सर्व उमेदवारांना सूचित केले जाईल। ठाण्यातील काँग्रेस कार्यालयात एबी फॉर्म देताना पक्षांतर्गत वाद झालाय। एबी फॉर्म देताना काँग्रेस कार्यालयात शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली। ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाणांसह इतर कमिटी निरीक्षकांकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रभाग 199 मधून किशोरी पेडणेकर निवडणूक लढवणार आहेत। शेवट गोड झाला। एबी फॉर्म मिळताच पेडणेकरांची प्रतिक्रिया। बऱ्यापैकी फॉर्म सगळ्यांना दिले गेले आहेत। मलाही मिळालेला आहे। माझा जो शाखा प्रमुख आहे त्याच्या पत्नीलाही दिला गेला आहे। त्यामुळे आमच्याकडे म्हणजे ज्या जी साऊथला 5 महिलावर तो फॉर्म आम्हाला बरोबर 5 वाजता मिळाला। शिवसैनिक मनसैनिक जे आमच्या आघाडी बरोबर आहेत त्या आणि मतदाराच्या जीवावर ही निवडणूक आम्ही लढणार आहोत।